तुम्ही 12 लाख रुपयाच्या निधीचा अपहार केला. नळ पाणी पुरवठा योजनेचा हा पूर्णपणे राजकीय स्वरूपाने बदनाम करण्याच्या दृष्टीने केलेला आरोप आहे. यांचा जो आरोप आहे त्या संदर्भात त्यांनी पंचायत समितीकडे चौकशीची मागणी केलेली आहे. पंचायत समितीचे अधिकारी या संदर्भात चौकशी करतील आणि त्याच्यातून योग्य तो निष्कर्ष ते काढतील. परंतु मला या बाबतीत एवढंच सांगायचं आहे का सदर निधी हा मी सरपंच असताना कधीही मागणी न करता केलेली नाही. सदर निधीचं जे MB असेल, इस्टिमेट असेल किंवा सर्व काम पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही पंचायत समिती आंबेगाव पाणी पुरवठा विभाग यांची होती. त्यांनी ते संपूर्ण काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या ताब्यात त्या ठिकाणी ती योजना दिलेली आहे. तोपर्यंत त्याच्याशी ग्रामपंचायतचा कुठलाही संबंध आला नाही आणि पंचायत समिती पाणी पुरवठा विभाग आंबेगाव यांनी जी MB रेकॉर्ड करून दिली त्याप्रमाणे चेक देण्याचं किंवा रक्कम देण्याचं काम या ठिकाणी ग्रामपंचायतचा सरपंच किंवा ग्रामसेवक म्हणून आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये आमचा कुठलाही दुरान्वयी संबंध नाही. जो आरोप केला जातोय का ग्रामस्थांकडून पैसे घेतले, तर एकाही ग्रामस्थांनी समोर येऊन असं सांगावं का निलेश थोरात यांनी कोणाकडूनही 1 रुपया घेतला आहे. आणि जर कोणीही सांगितलं का नळ कनेक्शनसाठी आम्ही निलेश थोरात यांना पैसे दिले आहे, तर मी जी शिक्षा देईल ती शिक्षा भोगायला तयार आहे. तुम्ही दिशाभूल करताय. त्यांचा आरोप असा आहे की जलजीवन मिशनच्या योजनेची जी पाईपलाईन आहे त्याचा पुढचा कनेक्शनचा खर्च पंचायतीने किंवा लोकांनी स्वतःहून केला. असं असतानाही तुम्ही या कामासाठी या निधीचा वापर केला, अशी खोटी बिलं काढली आणि ते पैसे तुम्ही काढून पंचायतीच्या पैशाचा अपहार केला. बिलं काढायचा माझा संबंधच काय. जर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाने जर आम्हाला लेखी स्वरूपात MB दिली असेल त्यानुसार कार्यवाही करणं ही आमची जबाबदारी आहे. आम्ही बिगर MBचं जर बिल काढलं असेल तर त्याच्यात आम्ही दोषी आहोत. संगनमताने अपहार केला. तुम्ही तत्कालीन ग्रामसेवक, पंचायत समितीचे BDO, जे कोण शाखा अभियंता असतील ते सगळ्यां मिळून तुम्ही अपहार केला असा त्यांचा ठपका आहे. नाही, तो राजकीय स्वरूपाचा आरोप आहे. त्यांचा जर तसा आरोप आहे ना तर माझी या निमित्ताने अशी मागणी असणार आहे का एकाच कामाची चौकशी करण्यापेक्षा माझ्या कार्यकाळातला संपूर्ण जी काही कामं झाली आहेत 15 वित्त आयोगातली असतील, पंचायत समितीच्या माध्यमातून झालेली असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून झालेली असतील किंवा PWDच्या माध्यमातून, या सगळ्या कामांची चौकशी व्हावी. त्याचे पुन्हा इस्टिमेट चेक केले जावेत, संपूर्ण झालेल्या कामाचं मोजमाप केलं जावं आणि संपूर्ण वस्तुस्थिती या ठिकाणी लोकांसमोर आणायचं काम करावं. फक्त एक कामाचा घेऊन आरोप करण्यापेक्षा संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी करावी अशी माझी त्यांना विनंती आहे. तुम्ही बाजार समितीचे सभापती आहात. तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांचे विश्वासू सहकारी आहात. तुमच्या दबावामुळे पंचायत समितीचे अधिकारी कारवाई करणार किंवा दप्तर तपासण्यामध्ये घाबरतात, बिचकतात असं त्यांचं म्हणणं आहे. दिचकायचं आणि घाबरायचं काही कारणच नाही. मी स्वतःहूनच सांगतोय का माझ्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्यात यावी. फक्त एका कामाची करण्यापेक्षा सगळ्याच कामांची चौकशी व्हावी. त्याच्यातून दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे. खरं काय मग यातलं खरं काय? नाही, चौकशी झाल्यानंतर सगळं समोर येणारच आहे. त्यांनी जो आता मुद्दा मांडलाय की ज्या लोकांनी स्वतःहून खर्च करून नळाचं कनेक्शन घेतलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही त्याचे बिल काढून पैसे काढले, यातलं खरं काय? त्यांचं म्हणणं आहे ना माझ्या कार्यकाळात हे सगळं काम झालंय, तर मग मला एवढंच त्यांना सांगायचं आहे, माझ्या कार्यकाळात झालं असो किंवा माझ्या पूर्वीच्या सरपंचांच्या कार्यकाळात झालं असो, या सगळ्या कार्यकाळात निलेश थोरात यांनी कोणाकडून 1 रुपया घेतल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवावं किंवा ग्रामपंचायत सिद्ध झालं तर जी शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे. तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न होता? 100% बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांचा पूर्व इतिहास तपासला तर त्यांनी मागाशी कबूल केलं का त्यांना सरपंच करण्यात माझा हात आहे. 100% त्यांना सरपंच करण्यात आमचा सगळ्यांचा आहे. आम्ही मत दिलेलं आहे म्हणूनच त्या सरपंच झाले आहेत. परंतु सरपंच होत असताना काही कमिटमेंट होत्या. आमच्या बॉडीतील सारिका थोरात म्हणून एक आमच्या ज्येष्ठ सदस्य होत्या, त्यांना सुद्धा सरपंच म्हणून काम करण्याची इच्छा होती आणि मी बाजार समितीचा सभापती होणार असल्यामुळं मी त्या ठिकाणी सरपंच पदाचा राजीनामा दिला आणि त्यावेळेस दोन्ही सदस्यांना 6-6 महिन्याचा कार्यकाळ द्यायचा असा त्या ठिकाणी शब्द झाला होता आणि त्या शब्दाच्या या प्रमाणे माधुरी शेटे या वागल्या नाहीत.
आणि त्यांनी राजीनामा दिला नाही आणि मग आता आपली समाजामध्ये बदनामी झाली आहे. मग ही बदनामी आपण कशी पुसून काढायची म्हणून हे माझ्यावर आरोप करण्याचा प्रयत्न चालू आहे. मुळात या सगळ्या घटना 2-3 वर्षापूर्वीच्या आहेत. 2-3 वर्ष ग्रामस्थ जर असं काही चुकीचं घडलं असतं तर शांत बसले नसते. 2-3 वर्षांनी हा सगळा प्रकार बाहेर काढायचा म्हणजे शिळ्याकडे लावून आणण्याचा हा सगळा प्रकार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं, यांचा जो पूर्व इतिहास आहे का आजूबाजूचे त्यांचे जे भावकीतले लोक आहेत त्यांच्या जुन्या पिढीतील लोकांचे खोटे मृत्यूपत्र तयार करून यांनी जमिनी लाटण्याचं काम केलेलं आहे. यांनी पहिलं त्या जमिनी ज्या लाटल्या आहेत त्या खोट्या मृत्यूपत्राच्या आधारे त्या जमिनी ज्यांच्या घेतल्या ते आपल्याच भावकीतले लोक आहेत त्यांना त्या द्याव्यात आणि मग दुसऱ्यावर आरोप करावेत. फुकाट आरोप करून किंवा प्रसिद्धी मिळवायची किंवा दुसऱ्याला बदनाम करायचा प्रयत्न करून स्वतः खूप शाहजूक आहे असा आव आणण्याची कुठलीही गरज नाही. जो शब्द त्यांनी दिला होता तो शब्द त्यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीतला पाळला नाही आणि म्हणून आता हे सगळं षडयंत्र रचलं जात आहे. फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ते असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य असतील हे फक्त बदनामी करण्याचं काम करतात आणि मग त्या बदनामीच्या माध्यमातून आपल्याला काही आर्थिक लाभ होतो का यासाठी ते प्रयत्न करत आहे. याच्या मागं दुसरं काही नाही, फक्त आणि फक्त राजकीय षडयंत्र आहे. तुम्ही आता फार मोठा आरोप केला का त्यांनी जमिनी दाखल्या मृत्यू समजा दाखले घेऊन किंवा काही हयात माणसं असताना त्यांचे मृत्यूचे दाखले केले असाच आरोप आहे. मृत्यूपत्राचे म्हणजे मृत्यूपत्र करून घेतले ती व्यक्ती हयात नसल्यानंतर त्या मृत्यू झाल्यानंतर त्या मृत्यूपत्राच्या आधारे त्यांनी जमीन लाटण्याचा प्रकार केलेला आहे. मग याबाबत तुम्ही काही प्रयत्न करणार का उघडकीस आणण्यासाठी? हा निश्चितपणे आता या पुढील काळात म्हणजे आजपर्यंत मी सरळ मार्गी जीवन जगणारा माणूस आहे. मी कधीही कोणाच्या चुकीच्या या ठिकाणी काम वाटेला गेलेलो नाही. परंतु या पुढील काळात निश्चितपणे आता आम्ही त्या सगळ्या प्रकरणांमध्ये लक्ष घालू. एक दुसरा विषय होता का त्यांनी जे आता प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये काही ग्रामस्थांच्या सहाय्या नळकोंडाळी आम्ही स्वतःच्या पैशाने तयार केली आहे, स्वतःच्या पैशांनी उभारली आहेत. 100 किंवा काही साधारण 250 का 350 रेकॉर्डला नळकोंडाळी आहेत. प्रत्यक्ष 450 दाखवलेत आणि त्या संदर्भात काही ग्रामस्थांच्या सहाय्या असल्याने निवेदन दिले. मग या निवेदनाबाबत तुम्हाला काय वाटते? हे 100 लोकांच्या सहाय्या आहेत ना, या 100 लोकांना घेऊन त्यांनी पत्रकार परिषद परत एकदा घ्यावी. 100 लोकांना घेऊन नाही तर त्यांनी सहाय्या आणलेल्या 100 लोकांपैकी 50 लोकांना घेऊन मी येत्या 2 दिवसात पत्रकार परिषद घेणार आहे आणि ती लोक त्या ठिकाणी तुम्हाला स्वतः सांगतील का यांच्या सह्या कशा पद्धतीने घेतल्यात. या सगळ्या लोकांना खोटं सांगून फसवून दुसऱ्या काहीतरी कामाचा नाव सांगून यांनी या सह्या घेतलेल्या आहेत. या सह्या त्यांनी प्रत्यक्ष अशी कोणती तक्रार करायची आहे आणि अशा व्यक्ती माझ्या विरोधात तक्रार करायची आहे असं म्हणून घेतलेलं नाही तर वेगळी कारणं सांगून घेतलेली आहेत. लोकांची शुद्ध फसवणूक केलेली आहे. या 100 लोकांना घेऊन 100 लोकांनी जर यांच्यावर विश्वास ठेवून सह्या केल्यात ना तर या 100 लोकांना घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी एवढंच माझं त्यांना आव्हान आहे. आता पंचायत समितीसमोर उपोषणाला बसणार या प्रकरणाची चौकशी करावी. मग तुम्ही त्यांना त्याबाबत काही म्हणजे दबाव आणणार असं त्यांचं म्हणणं आहे का? माझ्यावर दबाव येऊ शकतो किंवा अधिकाऱ्यावर दबाव येऊ शकतो, तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? माझं म्हणणं एक आहे, एका कामाची चौकशी करण्याबरोबर माझ्या कार्यकाळातल्या संपूर्ण सगळ्या कामांची किमान ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे वित्त आयोगाच्या माध्यमातून खर्च झालेले पैसे आहेत त्या सगळ्या कामांची पुनर्तपासणी व्हावी, सगळ्या कामांचं मोजमाप व्हावं, सगळ्या कामांचे इस्टिमेट चेक केले जावेत आणि प्रत्यक्ष झालेली कामं आणि इस्टिमेट याची पडताळणी करून त्याचा सविस्तर अहवाल पंचायत समितीने या ठिकाणी तयार करावा आणि तो ग्रामसभा घेऊन गावच्या ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी त्याचं वाचन केलं जावं. दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. त्यांनी माझं तर म्हणणं असं एका कामाच्या ऐवजी माझ्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी केली जावी. 12 लाख रुपये म्हणजे हे नेमकं फिगर काय आहे किंवा हे पैसे आलेत का वरून शासनाकडून, काय नेमकं आहे? 12 लाख रुपये ही फिगरच नाहीये मुळात. किती लाखाची? मग आता ते नेमकं मी आता हे म्हणजे अचानक आपण या ठिकाणी बसलोय, मला नेमकी फिगर आता आठवत नाही कारण ही 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. परंतु जी काही फिगर असेल पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी जी MB मध्ये दिली त्याच्या व्यतिरिक्त 1 रुपया पण जास्त फिगर नसणार आहे हे मी खात्रीलायकरित्या सांगतो. तुमच्या धनादेशावर त्या सह्या असतीलच ना तुमच्या? हा असणार ना, सह्या असणार ना. मग त्यावेळेस ते काम झालं होतं का नव्हतं झालं? काय काम झाल्याशिवाय MB होणार नाही आणि MB झाल्याशिवाय हे सगळे जे आज आरोप करतात त्या त्यावेळेस सदस्य होत्या आणि हे सगळं मीटिंग मध्ये ठेवूनच सगळ्या गोष्टी झाल्या आहेत की प्रोसिडिंगला आमच्या सह्या घेतल्या जातात आणि नंतर प्रोसिडिंग लिहिलं जातं. फसवून सहाय्य घेतलं असं त्यांचं म्हणणं. आम्हाला त्यांचं म्हणणं आहे फसवून सह्या घेतल्यात ना, मग माझ्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी झाल्यावर सगळ्या गोष्टी समोर येतीलच ना. आणि फसवून सह्या घेतली यांना 4 वर्षांनी कळलं, 3 वर्षांनी कळलं. इतके दिवस एका झोपले होते का? सर्व आरोप तुम्ही जे आहे ते सर्व फेटाळत आहे. 100% सगळे आरोप मी फेटाळत आहे आणि माझी मागणी आहे
का पंचायत समितीने या माझ्या संपूर्ण सरपंच पदाच्या कार्यकाळाची सखोल चौकशी करावी आणि प्रत्येक कामानिहाय या ठिकाणी अहवाल तयार करावा आणि तो संपूर्ण एकत्रित अहवाल या ठिकाणी ग्रामपंचायत समोर ग्रामसभा घेऊन या ठिकाणी ग्रामस्थांच्या समोर जाहीर करावा अशी माझी या निमित्ताने मागणी आहे. स्वामीजी, मुद्दा असा शिल्लक राहतो की तुम्ही दिलीप वळसे पाटलांचे विश्वासू सहकारी आहे. मार्केट कमिटी सारख्या मोठ्या संस्थेचे तुम्ही सभापती आहात. पंचायत समितीचे अधिकारी ही तपासणी करण्यासाठी घाबरू शकतात. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना तुम्ही या माध्यमातून काय आवाहन कराल? माझं म्हणणं एवढंच आहे, संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करावी. चौकशी पूर्ण होतपर्यंत मी शेवळवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जायचं नाही म्हणलं तरी मी जाणार नाही. त्याच्याबद्दल मला कुठलीही शंका असायचं काही कारण नाही. आणि शेवटी माझा कार्यकाळ हा संपलेला आहे, पूर्वीचा कार्यकाळ आहे. आता मी काही कागदामध्ये फेरबदल करू शकत नाही. त्याच्यामुळे जी काही कागद तिथं आहे त्याची चौकशी निश्चितपणे होईल. आणि त्या प्रशासक आहेत, त्यांच्या सगळं ताब्यात आहे, दप्तर त्यांच्या ताब्यात आहे, त्यांनीच चौकशी करावी. माझं तर मागणी आहे का त्यांनी उद्या पत्र द्यावं आणि माझ्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करावी. आणि जर सिद्ध झाल्यास काय प्रायश्चित आहे? हा, एकदा माझ्यावर हे सगळ्या संपूर्ण माझ्या कार्यकाळाची चौकशी झाल्यानंतर माझ्यावर जाई काही भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाला तर मी जे काही शिक्षा ते देतील ती भोगायला तयार आहे. आणि जी नियमात शिक्षा आहे ती मिळणारच आहे. तर तुम्ही आता जो खुलासा करताय तो खुलासा जर खोटा ठरला तर लोकांची काही करमणूक मग? नाही, खुलासा खोटा ठरायचं काही कारणच नाही. मला निश्चितपणे खात्री आहे का मी माझ्या कार्यकाळात कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही. म्हणून मी खात्रीलायकरित्या सांगतोय पण असं सगळ्या जर कामांची झालं चौकशी तर? व्हावी. खुलासा झाल्यानंतर या ठिकाणी मनोरंजन असायचं काही कारण नाही. मुळात यांना मला राजकीय दृष्ट्या बदनाम करायचं आहे. मी तालुक्याच्या महत्वाच्या संस्थेवर काम करतोय आणि यांना ते पाहवत नाही. आणि म्हणून मीच यांना सरपंच जर केला असेल किंवा मी यांना सरपंच करताना मतदान केलं असेल, आम्ही महाविकास आघाडी म्हणून समजा त्यावेळेस एकत्र असेल आणि आम्ही जे शब्द पाळले, समजा मी सरपंच झालो त्यावेळेस त्यांनी मला मतदान केलं, त्या सरपंच होत असताना मी त्यांना सांगितलं होतं का मी तुम्हाला सरपंच पदाला संधी देईल. पण त्या सरपंच होत असताना सारिका थोरात यांना सरपंच करायचा शब्द त्यांनी त्यांच्या सारिका थोरात यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून या ठिकाणी शब्द दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला नाही. त्याच्यामुळं गावामध्ये त्यांच्या संदर्भात बदनामी झालेली आहे. मग ती बदनामी झाकण्यासाठी हे दुसऱ्यावर आरोप करायचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवून तुमच्या गोळ्या झाडते का असं काय वाटतंय का तुम्हाला? आता मुळात ते संपूर्ण जे कोणी आहेत हे कोण कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवतंय किंवा काय करतंय हे त्या भविष्यकाळात कळणार आहे. आणि आयुष्यामध्ये जीवन जगत असताना निष्ठेने आणि शब्दाने जीवन जगायचं असतं. माझा इतिहास असा आहे, मी ज्याच्यासोबत आहे त्याच्यासोबत 100% प्रामाणिक आहे. जीवाची बाजी लावून तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं यापूर्वीच्या सगळ्या घटनांमध्ये मी वळसे पाटील साहेबांच्या बाजूने किंवा त्यांच्या पक्षाच्या भूमिकेच्या बाजूने मी ठामपणे त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे. मी कधीही कोणत्या गोष्टीला घाबरलो नाही. परंतु यांचा इतिहास असा आहे का 5 वर्षामध्ये यांनी राजकीय दृष्ट्या 3 वेळा भूमिका बदलल्या. यांच्याकडे निष्ठा नावाचा प्रकार ना घरात आहे, ना समाजात आहे, ना व्यवसायात आहे किंवा ना मैत्रीमध्ये आहे. हे सगळ्यांबरोबर धोका करणारा ते कुटुंब आहे. ते दोघं त्या ठिकाणी सगळ्यांबरोबर त्यांनी धोका केलेला आहे. त्यांनी कबूल केलं, मी त्यांना मत दिलं. तर आज माझं त्यांना आव्हान आहे का त्यांनी जर खरंच प्रशासक म्हणून त्यांच्या गाजा अधिकार आहे तर त्यांनी उद्याच्या उद्या पंचायत समितीला माझ्या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करणारं पत्र द्यावं, हे माझं त्यांना आव्हान आहे.